राम राम मित्रांनो, मी तुमचा मित्र कैलास सोलार. तुम्ही शेतकरी आहात तर हा व्हिडिओ निश्चित पहा. तुमच्या आयुष्यामध्ये हा व्हिडिओ प्रेरणा देणारा व्हिडिओ राहील. आणि तुम्हाला काही जर कमेंट करायची असली तर या व्हिडिओद्वारे मला कमेंट मध्ये सांगा, मी जे बोललो ते योग्य आहे का अयोग्य. तुम्ही शेतकरी असाल तर शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा की देवा, ह्या जगाचा पोशिंदार हा शेतकरी आहे. माझ्या भारत देशामध्ये जवळपास कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाणारा हा देश आहे. 62% इथले शेतकरी आहेत, 62%. पण माझ्या देशामधला, माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी पाहिजे तसा समाधानी नाही. याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण, एक शेतकरी अतिशय व्याकुळतेने देवाला मागणी करतोय, देवा खूप असं काही कष्ट करतो, आम्ही खूप असं पीक आणतो, पण अचानकच अतिवृष्टी नावाची कुठून तरी हवा येते, पाऊस येतो आणि आमचं होत्याचं नव्हतं होतं. कधी कधी असं हे होतं की आम्हाला खूप मेहनत करतो पण एक पाऊस कमी पडतो. आमची जी अपेक्षा आहे त्यापेक्षा कमी आम्हाला उत्पन्न होतं. जे आम्ही अपेक्षा धरलेली त्याच्यापेक्षा अर्धच उत्पन्न आम्हाला होतं. असं का? जगामध्ये सगळं समाधानी आहेत, माझा शेतकरी पाहिजे तसं समाधानी नाहीये. याच्या मागचं कारण म्हणजे तू आहेस. देवाला आरोपी ठरवलं त्या शेतकऱ्यांनी. तो म्हणला मी देवाला प्रसन्न करेल, ध्यान करील, मेडिटेशन करेल, अध्यात्माचा पूर्णत्वेला जाईल आणि देवाला प्रसन्न करेल आणि देवाला हा प्रश्न विचारेल. तो शेतकऱ्याने खूप काही ध्यान मेडिटेशन केलं, देवाची प्राप्ती केली, देव भेटला. देवाला म्हणला, देवा ह्या जगामध्ये सगळ्याचा पोशिंदार जो आहे शेतकरी, तो इतका अडचणीत का रे बाबा? का असं होतंय की बाबा ज्या टायमाला त्याच्या घरात माल यायचा त्या टायमाला अचानकच भडभड पाऊस पडतो, त्याचं नव्हतं होतं. कधी कधी त्याला एका पावसा वाचून त्याला पाहिजे तेवढा माल होत नाही, अर्ध्या मालावर येतं. असं का करतो तू? त्या टायमाला देव हसतो, देव म्हणतो असं काही नाही रे बाबा, तू जे समजतो ते काहीच नाही, तुझी काय इच्छा मला सांग. तो म्हणतो काहीच नाही, या जाऊ ज्या टायमाला पाऊस पाहिजे त्या टायमाला आम्हाला पाऊस पाहिजे, आणि ज्या टायमाला आम्ही म्हणतो पाऊस थांबला पाहिजे त्या टायमाला पाऊस थांबला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. देव म्हणतो असं करून काही होणार नाही. तो म्हणे नाही, सगळं तुझ्या हातात आहे. म्हणे हे जे तुझ्या हातात आहे ना ते आम्हाला दे. जगामधल्या सगळ्यात सुखी म्हणजे कोण राहील तर तू शेतकरी राहील. तेव्हा म्हणे ठीक आहे, तो म्हणतोस तसं. तो म्हणे आता येणारा जो हंगाम आहे त्या हंगामामध्ये मला गहू पेरायचा. त्या गव्हामध्ये मी तुम्हाला सांगतो की मी जसं म्हणेल तसं फक्त तू वाग, मी जसं म्हणेल तसं तू कर. निश्चितच माझ्या इतका सुखी समाधानी ह्या जगात कोणीच नसणार. ते म्हणे ठीक आहे, तू म्हणशील तसं. त्यांनी मस्त रान तयार केलं, रोटा हाणला, नांगत काढली, मस्त रान तयार केलं. देवाला म्हणला आता बस, पाऊस पाडव. पाऊस पडला. अचानक म्हणला बस बाजारला तेव्हा पाऊस. पूर्ण रान असं भिजलं, असं फुगलं रान. अतिशय असा सुगंध यायला लागला रानामधून. इतका प्रसन्न झाला तो शेतकरी. आणि बस आता मला गहू पेरायचा. मस्त गहू पेरून घेतो, सगळं त्याला वाफे फिफे तयार करतो. मस्त असं वातावरण झालं. त्याला अंबानी म्हणतात, ते अंबानी द्यायची. तर देवाला म्हणतो आता पाऊस पाडव. त्या टायमाला पाऊस येतो. बरं पाऊस येतो, रप येतो, लगेच म्हणतो बस 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 बस, देवा लय झाला, पुन्हा बंद होतो. गहू चांगला मोठाला होतो. देवा म्हणतो आता पाऊस पाडव. त्या टायमाला पाऊस येतो. अरे बस देवा बास झाला. नंतर पुन्हा म्हणतो आता पाऊस पाडव. नंतर पुन्हा बास झाला. जसा माणूस म्हणेल तसा तो देव करतो. मित्रांनो, गहू इतका चांगला येतो, जवळपास गहू त्याच्या छातीला लागतो. छातीला गहू कमरा एवढाला आणि छाती एवढाला, जवळपास एवढाली ओंबी पडती. त्या ओंबी मध्ये हिरवागार असं शिवार शेत दिसतं. त्याचं ओंबी एवढाला दिसते, हिरवगार असं, जिकडं पागाव तिकडं असं वातावरण एकदम जबरदस्त वाटतं. त्याला वाटतं पग देवा आता
माझ्या इतका सुखी कोण आहे? ओंबीच पडली जवळपास इथे, आणि खूप इतका म्हणजे प्लॉटने आलाय, त्याला जेव्हा पाऊस पाहिजे तेव्हाच पडला, जेव्हा उघडायचा तेव्हाच उघडलाय, त्याला जे पाहिजे ते पोषक भेटलं म्हणून माझा गहू असा आला. मित्रांनो, ज्या टायमाला तो विळा घेतो, विळा घेऊन कापायला जातो, तो गहू काढणी करायला जातो, त्या टायमाला बघतो त्या गहू तो खूप चांगला आलेला असतो. पण त्या ओंबी ना, ओंबीमध्ये दाना भरलेला नसतो. तर तो ज्या टायमाला तो गहू काढतो ती ओंबी बघतो, त्या ओंबीमध्ये दानाच भरलेला नाही, ती ओंबी अशाल तशीच आहे. त्या टायमाला देवाला प्रश्न करतो तो की देवा असं का? गहू इतका चांगला आलाय, इतकं माझं पीक बहरदार आलंय, पण याच्यामध्ये दाना नाही, याच्या मागचं कारण काय? त्या टायमाला देव हसतो आणि देव सांगतो, अरे बाळा, अरे भक्ता, तुला सांगायचं तात्पर्य माझं हेच आहे, ज्या टायमाला अति पाऊस होतो त्या टायमाला तो माल आहे ना त्या पावसासोबत असा लढतो. ज्या टायमाला पावसाचा खंड होतो त्या टायमाला तो असा धीरपणे उभा राहतो, आणि ह्या धीरपणेने उभा राहून आणि त्या पावसामध्ये असा लढून त्याच्यामध्ये अंकुर नावाचा दाना तयार होतो. सहज होत नाही. ज्या टायमाला माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असेल त्या टायमाला माणूस घडला जातो. ज्या टायमाला एखाद्या दगडाला घाव घातले, ते घाव सहन केले, त्या टायमाला तो त्याच्यात देव पण येतं. तसंच ह्या मालाला सुद्धा ज्या टायमाला अतिवृष्टी आणि ज्या टायमाला बकाड सहन करती त्या टायमाला त्याच्यामधून अंकुर नावाचा निर्माण होतो, आणि त्या टायमाला आपल्याला तो अंकुर दिसतो. सहजच आपण म्हणतो तसं जर सहज जर भेटलं माणसाला तर मग तो कोणी काही बी करेल. काही बी जर तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल, प्राप्त करायचं असेल, त्यासाठी घाव सहन करावं लागतात. ते मग पावसाचे घाव असो, अति पावसाचे घाव असो किंवा बकाडीचे घाव असो. या बकाडीमधून आणि अति पावसामधून अंकुर तयार होतं, बीज तयार होतं, तेच मग आपल्याला भेटलं जातं. म्हणून तो जो भक्त आहे ना ते देवाचे पाय धरतो, म्हणतो नाही देवा, तुझी लीला अपरंपार आहे. खरं खोटे घाव दडल्याशिवाय देव पण येत नाहीये. तसंच बखाड आणि अति पाऊस पडल्याशिवाय त्याच्यात अंकुर येत नाहीये, हे निश्चितच खरं असू शकतंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्याला जे वाटतं ते कधी कधी दिसतं, वाटतं ते कधी कधी आपल्याला हे होतं की बाबा हे जे देव करतोय आपल्यासाठी हे योग्य नाही, पण ते योग्यच असतंय. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणून दृढ राहा, सक्षम राहा, कष्ट करा, हिमतीने नवरं चालण्याचा प्रयत्न करा, अतिशय उत्तमातलं उत्तम उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करा. प्रगतशील भारतामध्ये राहतो याच जागृत असा शेतकरी आहोत आपण, उद्याचं भविष्य आहोत आपण, असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.